कारण आजपासून नमो शेतकरी योजनेचं वितरण केलं जाणार आहे। 93,26,000 शेतकरी कुटुंबाला याचा थेट लाभ मिळणार आहे। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या अंतर्गत आजपासून 93,26,000 शेतकरी कुटुंबांना याचा लाभ वितरित केला जाणार आहे। या अंतर्गत 2,169 कोटींची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा होणार आहे। महाराष्ट्र राज्यामधील शेतकरी बांधवांसाठी आता मोठी खुशखबर आली आहे। हो शेतकरी बांधवांनो, गेल्या काही दिवसापूर्वी तुमच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता जमा झाला, मात्र नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता जमा झाला नाही। मग शेतकरी बांधव आता प्रतीक्षा करत आहेत ते म्हणजे नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची। तर मग नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता कधी मिळणार? बघा, आज सरकारच्या माध्यमातून अधिकृत अशी घोषणा करण्यामध्ये आली आणि शेतकऱ्यांसाठी आता खुशखबर आली आहे। हो शेतकरी बांधवांनो, राज्यातील शेतकरी बांधवांसाठी नमो शेतकरी योजनेचा रखडलेला 9वा हप्ता आता सरकारच्या माध्यमातून वितरित करण्यामध्ये येत आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे एकाच वेळी संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये वितरण केलं जाणार नाही। म्हणजे की फक्त शेतकरी बांधवांनो, आज या पहिल्या टप्प्यामधील 12 जिल्ह्यामध्ये आता प्रशासकीय स्तरावर वाटप करायला सुरुवात झाली आहे। म्हणजेच की शेतकरी बांधवांनो, आता या 12 जिल्ह्यांच्या यादीमध्ये जर काय तुमचं नाव येत असेल तरच तुमच्या खात्यामध्ये हप्ता जमा होणार। पहा शेतकरी बांधवांनो, मागच्या वेळेस तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा झाला आहे। बघा, जर तुम्ही पात्र शेतकरी असाल तरच तुम्हाला हप्ते मिळणार। अनेक शेतकरी तांत्रिक कारणामुळे पुढील हप्त्याच्या प्रतीक्षेमध्ये होते, जो आता लवकरच तुमच्या खात्यामध्ये जमा होणार। बघा, मागे या ठिकाणी 8वा हप्ता ज्यांना भेटला नाही त्यांना 8वा सुद्धा हप्ता आता भेटणार आहे आणि आता या ठिकाणी 9व्या हप्त्याचं वितरण केलं जात आहे। जर तुम्हाला पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता भेटला असेल तर नमोचा सुद्धा हप्ता भेटणार आहे, कारण की डायरेक्ट राज्य सरकारच्या माध्यमातून आता वितरण करण्यामध्ये येत आहे। तर मग शेतकरी बांधवांनो, आता लक्षामध्ये ठेवा ती म्हणजे की जिल्ह्यांची यादी। बघा, यादीनुसारच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरण करण्यामध्ये येणार आहे। तर मग शेतकरी बांधवांनो, आता बघा, या प्रक्रियेमध्ये सर्वात आधी सरकारच्या माध्यमातून पहिल्या क्रमांकाचा जिल्हा सांगण्यामध्ये आला, तो म्हणजे की यवतमाळ आणि त्यानंतर वर्धा या जिल्ह्यामधील पात्र शेतकऱ्यांचा समावेश करण्यामध्ये आला असून येथे तांत्रिक कामाला आता मोठी गती आली आहे। नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आणि रखडलेला हप्ता म्हणजे की शेतकरी बांधवांनो, बघा, नमोचा 9वा हप्ता हा गेल्या कित्येक महिन्याभरापासून रखडला होता। बघा, मागच्या वेळी तो हप्ता आलाच नाही आणि या सुद्धा वेळी तो हप्ता आलाच नाही। पीएम किसान योजनेचे तर हप्ते शेतकऱ्याला वेळेमध्ये मिळतात, परंतु नमो शेतकरी योजनेचा हप्ता मात्र मिळत नव्हता। आज स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून बघा हप्ता जमा होणार अशी मोठी घोषणा करण्यामध्ये आली असून बघा, राज्य सरकारच्या माध्यमातून या निधीसाठी आवश्यक असलेली सर्व प्रक्रिया आता पूर्ण करण्यामध्ये आली आहे। म्हणजेच की शेतकरी बांधवांनो, या 12 जिल्ह्यांच्या यादीमध्ये जर काय तुमचं नाव येत असेल तर सरकारच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये आता निधी जमा करण्यामध्ये येणार आहे। बघा, पुढील जिल्हा अतिशय महत्त्वाचा आहे बघा, तर तो सरकारने सांगितला बुलढाणा आणि अकोला या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना देखील पहिल्या टप्प्याचा लाभ दिला जाणार असून डीबीटीच्या माध्यमातून हे 2,000 रुपये थेट बँक खात्यामध्ये वर्ग केले जातील। नमो शेतकरी योजनेचे हे पैसे आता थेट तुमच्या खात्यावर जमा होण्यासाठी जिल्ह्यानुसार वेळापत्रक ठरवण्यामध्ये आले असून सकाळी बँका उघडल्यापासून प्रत्येक तासाला जिल्ह्यांमध्ये पैशांचे वितरण सुरू आहे। शेतकरी बांधवांनो, बरोबर आहे, 4,000 रुपये तुम्हाला मिळायचे होते, परंतु तुमच्या खात्यामध्ये फक्त 2,000 रुपये आले। बघा, याच कारणामुळे आज हप्त्याचं वितरण केलं जात आहे। म्हणजे की मागच्या वेळी भेटलेला पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता त्याचे 2,000 रुपये आणि यावेळेसचे 2,000 रुपये म्हणजे की शेतकऱ्याला 4,000 रुपयांचा लाभ मिळत आहे। बघा शेतकरी बांधवांनो,
आज तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये मिळणार आहे. सरकारच्या माध्यमातून अधिकृत अशी घोषणा करण्यामध्ये आली. तर मग शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाची आहे ती म्हणजे की यादी. बघा, यादी संपूर्ण पाहिल्याशिवाय व्हिडिओ अजिबात बंद करू नका, कारण की यादीनुसारच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरण हे करण्यामध्ये येत आहे. तर मग आता लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो, पुढील क्रमांकाचा जिल्हा सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आला तो म्हणजे की वाशिम आणि अमरावती या जिल्ह्यामधील शेतकऱ्यांसाठी देखील ही सुवर्ण संधी असून ज्यांचे आधार कार्ड बँकेशी लिंक आहे त्यांना त्या रखडलेल्या हप्त्याचा लाभ दिला जाणार आहे. सरकारने स्पष्ट केले आहे की नमो शेतकरी योजनेची नियमावली अत्यंत कडक असून केवळ पात्र आणि गरजू शेतकऱ्याला या आर्थिक मदतीचा लाभ दिला जाईल. जर तुमच्या बँक खात्याची KYC पूर्ण असेल तर ती प्रक्रिया बघा आता या लक्षामध्ये घ्या, जर नसेल तर पूर्ण करून घ्या आणि जर असेल तर काहीच करण्याची गरज नाही. हे स्वतः सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यामध्ये आलं. म्हणजे की शेतकरी बांधवांनो, तुमची KYC असायला हवी, तुमचं आधार लिंक असायला हवं. जर तुमचं आधार लिंक असेल तर मग जास्त अडचण येणार नाही आणि तुमच्या खात्यामध्ये 2,000 रुपये जमा होतील. त्यानंतर सरकारने तुम्हाला एक कार्ड काढायचं सांगितलं आहे, ते म्हणजे की फार्मर ID कार्ड. आता बघा, फार्मर ID कार्ड ज्या शेतकऱ्यांनी काढलं बघा, अशा शेतकऱ्याला लाभ मिळणार हे स्वतः सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं आहे. आता शेतकरी बांधवांनो, पुढील जिल्हा पाहून घ्या. लाभार्थ्यांच्या यादीमध्ये सरकारच्या माध्यमातून पुढील जिल्हा सांगण्यामध्ये आला तो म्हणजे की हिंगोली आणि त्यानंतर लातूर. बघा, या जिल्ह्यांचाही समावेश असून राज्य सरकारने या भागासाठी विशेष निधी मंजूर केला आहे. ज्या शेतकऱ्याला नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता मिळाला होता बघा, केवळ त्यांनाच आता 9व्या हप्त्याचं वितरण करण्यामध्ये येत आहे. बघा, जर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता भेटत असेल किंवा या ठिकाणी येथून मागे PM किसान योजनेचे पुन्हा 2,000 रुपये तुम्हाला आले असतील तर तुम्हाला जास्त अडचण येणार नाही आणि तुमच्या खात्यामध्ये सुद्धा नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचं वितरण करण्यामध्ये येणार. ज्या शेतकऱ्यांचं वार्षिक उत्पन्न मर्यादित आहे आणि ज्यांच्याकडे अधिकृत रेशन कार्ड आहे अशाच बांधवांना यामधून आता लाभ मिळणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. हो शेतकरी बांधवांनो, बघा, सरकारने सांगितलं आहे या ठिकाणी पात्रतेनुसारच शेतकऱ्याला लाभ मिळणार. आता बघून घ्या पुढील क्रमांकाचा जिल्हा जो की सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आला. परभणी आणि धाराशिव या जिल्ह्यामधील अनेक शेतकरी बांधव आता नमो शेतकरी योजनेच्या या रखडलेल्या हप्त्याची आतुरतेने वाट बघत आहे. राज्य सरकारने सकाळपासून रात्री उशिरापर्यंत का होईना परंतु टप्प्याटप्प्याने पैसे जमा करण्याचे नियोजन केलं आहे, जेणेकरून कोणत्याही तांत्रिक बिघाडाशिवाय शेतकऱ्यांपर्यंत रक्कम पोहोचेल. ज्या शेतकऱ्यांनी आपले आधार कार्ड अपडेट केलं आहे त्यांना हे पैसे मिळणार आहे, त्यांना कसलीच अडचण येणार नाही. मात्र शेतकरी बांधवांनो, जर तुमच्या आधार कार्डमध्ये चुका असतील किंवा तुमचं आधार कार्ड 15 वर्षापेक्षा जुनं असेल, ते आतापर्यंत अपडेट झालं नसेल तर त्याला अपडेट करून घ्या. कारण की बघा, ज्या शेतकऱ्यांचं आधार कार्ड अपडेट असते अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी हस्तांतर व्हायला कसलाच उशीर होत नाही. तर मग आता शेतकरी बांधवांनो पाहून घ्या तो म्हणजे की पुढील जिल्हा. बघा, पुढील जिल्हा सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आला तो म्हणजे की बीड जिल्हा. हो, बीड आणि नांदेड या जिल्ह्यामधील पात्र शेतकऱ्यांचे बँक खातं जर राष्ट्रीयकृत बँकांमध्ये असेल तर त्यांना निधी वितरणाची अधिकृत गती आता पाहायला मिळणार आहे. नमो शेतकरी योजनेसाठी सरकारने काही प्रमुख बँकांची निवड सुद्धा केली आहे. शेतकरी बांधवांनो, बघा, या बँकामध्ये आता निधी जमा होणार. तांत्रिक पडताळणी पूर्ण होताच तुमच्या खात्यामध्ये 2,000 रुपये जमा होणार. म्हणजेच की रखडलेला नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार. हे स्वतः सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं आहे. म्हणजेच की शेतकरी बांधवांनो, आता तुम्हाला जास्त काय चिंता करण्याची गरज पडणार नाही. परंतु शेतकरी बांधवांनो, तुमचं नाव यादीमध्ये यायला हवं. तर मग आता लक्षामध्ये घ्या पुढील क्रमांकाचा जिल्हा सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आला तो म्हणजे की जालना आणि त्यानंतर छत्रपती संभाजीनगर. हो शेतकरी बांधवांनो, या जिल्ह्यामधील शेतकऱ्यांनी नमो शेतकरी योजनेच्या अधिकृत पोर्टलवर
जाऊन आपली पात्रता तपासून घेणं आता गरजेचं आहे. राज्य सरकारकडून ज्या जिल्ह्यांची निवड पहिल्या टप्प्यासाठी करण्यामध्ये आली आहे त्यामध्ये हे जिल्हे आघाडीवर असून येथे वाटपाची प्रक्रिया अत्यंत पारदर्शकतेपणे राबवली जात असते. बघा, ज्या शेतकऱ्यांकडे 4 चाकी वाहन नाही अशा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधी जमा होणार. सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे, जर तुमच्याकडे 4 चाकी वाहन असेल तर तुम्ही गरीब शेतकरी नाही तर श्रीमंत शेतकरी म्हणून ओळखले जातात. त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला हप्त्याचा लाभ येणार नाही हे स्वतः सरकारने सांगितलं आहे. मग शेतकरी बांधवांनो, पात्रतामध्ये आणि निकषामध्ये तुम्ही बसतात का? जर बसत असाल तरच तुम्हाला लाभ मिळणार, अन्यथा तुम्ही वंचित सुद्धा राहू शकता. तर आत्ता बघा शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे सरकारने सांगितल्यानुसार बँकेच्या निवडीबाबत जर बोलायचे झाले तर बघा, यवतमाळ आणि या ठिकाणी नांदेड बघा या भागामध्ये सुद्धा निधी मिळणार. आणि या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, बँकांची निवड महत्त्वाची आहे. बघा, आता या ठिकाणी पोस्ट ऑफिस बँकामध्ये सुद्धा लाभ मिळणार. बघा, त्यानंतर महाराष्ट्र बँकेमध्ये सुद्धा लाभ मिळणार. या खातेधारकांना देखील लाभ मिळणार असं सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यामध्ये आलं. नमो शेतकरी योजना बघा, या योजनेचे हप्ते गेल्या कित्येक महिन्यापासून रखडले होते. आता याचे मुख्य कारण म्हणजे या जिल्ह्यामधील तांत्रिक डेटा अपडेट करण्याचे काम सुरू होते, जे आता पूर्ण झाले आहे. त्यामुळे आता प्रत्येक तासाला एका जिल्ह्यामध्ये पैशांचे वाटप करून पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आर्थिक आधार देण्याचे काम सरकार आता पूर्ण करत आहे. जर तुम्ही यवतमाळ जिल्ह्यामधून असाल किंवा नांदेड जिल्ह्यामधून असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी म्हणावं लागेल, कारण की आता सरकारच्या माध्यमातून निर्णय घेण्यामध्ये आला आणि शेतकऱ्याला आता लाभ जमा करण्यामध्ये येत आहे. आता लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो, पुढील जिल्हा सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आला तो म्हणजे की बुलढाणा आणि त्यानंतर कोल्हापूर यासारख्या जिल्ह्यांमध्ये यापूर्वी काही तांत्रिक अडचणीमुळे हप्ता रखडला होता. मात्र आता आधार लिंक असणाऱ्या सर्व खात्यांवर निधी पाठवण्याचे आदेश देण्यामध्ये आले आहे. आता लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो, स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये जर का तुमचे खाते असेल तर बघा, या जिल्ह्यामधील शेतकऱ्यांनी आपला मोबाईल नंबर बँकेशी जोडून ठेवावा, जेणेकरून पैसे जमा होताच माहिती तुमच्या मोबाईलमध्ये मिळेल. राज्य सरकारने हे 2000 रुपये थेट तुमच्या हातामध्ये येण्यासाठी आता केवळ काही तासांचाच अवधी शिल्लक राहिला आहे. बघा, अगदी काहीच तासामध्ये तुमच्या खात्यामध्ये वितरण सुरू होणार. आणि तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आली असं म्हणाला आता काहीच हरकत पडणार नाही. बघा, पहिल्या टप्प्याची यादी पाहता आता पुढील जिल्हे पाहून घ्या शेतकरी बांधवांनो. बघा, पुढील क्रमांकाचा जिल्हा सरकारने सांगितला तो म्हणजे की अमरावती आणि त्यानंतर अकोला. यासारख्या सर्वाधिक नुकसान झालेल्या गरजू शेतकरी बांधवांना आता या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून लाभ देण्यामध्ये येत आहे. हो शेतकरी बांधवांनो, बघा तुम्हाला आता लाभ मिळत आहे. भरपूर या ठिकाणी शेतकरी असे आहे ज्यांचे की नुकसान झाले आहे. रखडलेला हप्ता आणि नवीन हप्ता बघा शेतकरी बांधवांनो लक्षामध्ये घ्या, जो का 8वा हप्ता आहे जो की शेतकऱ्याला आतापर्यंत काही असे शेतकरी आहे ज्यांना 8वा सुद्धा भेटला नाही. ज्यांना 8वा भेटला नाही त्यांना 8वा सुद्धा मिळणार आहे आणि ज्यांना 9वा हप्ता भेटला नाही त्यांना 9वा सुद्धा भेटणार आहे. हे स्वतः सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यामध्ये आलं आहे. तर बघा शेतकरी बांधवांनो, तुम्हाला बियाणे आणि खते खरेदी करण्यासाठी पावसाळ्यामध्ये सरकारच्या माध्यमातून आता लाभ देण्यामध्ये येत आहे. आता बघा, सरकारने सांगितल्यानुसार तुम्हाला लाभ आता मिळणारच आहे. राज्य सरकारच्या माध्यमातून अधिकृत अशा घोषणा आता करण्यामध्ये आली आहे. अमरावती आणि अकोला जिल्ह्यामधील शेतकऱ्याला बराचसा दिलासा आता सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये येत आहे. आता शेतकरी बांधवांनो लक्षपूर्वक जाणून घ्या, प्रत्येक तासाला एका जिल्ह्यामध्ये वितरण होणार, त्यामुळे जास्ती काय अडचण येणार नाही आणि रात्रीच्या 12 वाजेपर्यंत कधी तुमच्या खात्यामध्ये निधी जमा होणार हे स्वतः सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं. शेवटी नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळण्यासाठी तुमचे खाते आधार कार्डशी लिंक असणे आणि खाते सक्रिय असणे महत्त्वाचे आहे. ज्या 12 जिल्ह्यामधील शेतकऱ्याला बघा
आता शेतकरी बांधवांनो, जर तुमचं नाव 12 जिल्ह्यांच्या यादीमध्ये आलं असेल तर तुम्हाला लाभ मिळणार, आणि जर तुमचं नाव आलं नसेल तरी पण चिंता करू नका किंवा घाबरून जाऊ नका, थोडासा धीर धरावा, कारण सर्व पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे पोहोचवण्याची जबाबदारी सरकारने घेतली आहे. नमो शेतकरी योजनेच्या आणि कोणत्याही शेतकरी योजनेच्या ताज्या अपडेट जाणून घ्यायचे असतील पुढे देखील, तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बाजूचा बेल नोटिफिकेशन घंटा क्लिक करून ऑलवरती सेट करा, म्हणजे तुम्हाला अशाच महत्त्वाच्या बातम्या पाहायला मिळतील आणि पुढील यादीसुद्धा या चॅनलवर पाहायला मिळणार आहे. ही होती अतिशय महत्त्वाची बातमी. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.